कढईमध्ये तेल घातलेलं आहे, मोहरी घातलेली आहे. त्यानंतर मोहरी छान तडतडली की घालायचे आहेत जिरे छान तडतडले की घालायचं आहे लसूण तडतडला की लगेच त्याच्यामध्ये घालायचे कढीपत्त्याचे पाने आणि हळद. त्यानंतर परतवून घेतलेला मग तव्यावरती किंवा कढईमध्ये परतवून घेतलेला कांदा घालायचा आहे, भरपूर सारा कांदा घालायचा आहे. कांदा छान परतला की त्याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला मसाले. मग मसाल्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले घाला. इथं लाल तिखट घातलेलं आहे, थोडंसं काळा मसाला घालायचा आहे. त्यानंतर थोडंसं गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर भरपूर सारा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर तेलामध्ये छान असे हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत, परतवून घ्यायचे आहेत. परतवून घेतले की त्याच्यामध्ये जे आहे ना थोडासा हलकासा भाजून घेतलेला ओढा जो असतो ना तो घालायचा आहे आणि ओढा छान असा मिक्स करून घ्यायचा, परतवून घ्यायचा याच्या मसाल्यामध्ये. आणि त्यानंतर कोमट असं पाणी घालायचं आहे. पाणी खूप जास्त घालायचं नाही किंवा खूप कमी घालायचं नाही. थोडंसं रस्सा असणारं जर वडा बनवायचा असेल तर तुम्हाला इथं 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे, अर्धा ग्लास शिजण्यासाठी. आणि 1 ग्लास जो आहे ना ते आपल्याला रस्सा म्हणून तयार होतं. तर ही वड्याची भाजी बनवून पहा आणि आवडल्यास तर लाईक करा.